नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत कर्जमाफी योजनेत नाव येऊनही KYC करताना जर समस्या येत असतील तर आपल्याला खालील अर्ज दाखल करायचा आहे। तर आपण या ठिकाणी हा अर्ज भरून द्यायचा आहे, म्हणजे तुमची त्रुटी दूर केल्या जाणार आहे। तर त्या संदर्भात बघा, शासनाच्या वतीने हा अर्ज देण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी तुमचं नाव आणि सर्व माहिती भरून द्यायची आहे। तर बघा, प्रति माननीय सहाय्यक निबंधक सहकारी संस्था आपल्या तालुक्याचे व जिल्ह्याचे नाव येथे लिहायचे आहे। विषय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेत आधार प्रमाणीकरण म्हणजेच KYC होत नसल्याबाबत वरील विषयाचं अनुसरण विनंती करतो की मी नाव, मोबाईल नंबर, तुमचा पत्ता, आधार नंबर, VK नंबर, फार्मर ID नंबर, बँकेचे नाव, शाखेचे नाव, तुमचा सेविंग अकाउंट नंबर, लोन अकाउंट नंबर, कर्जाची रक्कम किती आहे ती या ठिकाणी द्यायची आहे। मी आधार प्रमाणीकरण करण्यासाठी गेलो असता माझे खालील कारणामुळे आधार प्रमाणीकरण होत नाही। मग तुमचे जे काही कारण असेल KYC न होण्याचं, KYC न होण्याचं, तर त्या ठिकाणी तुम्ही नोंद करायची आहे, टिक करायची आहे। तर मग या ठिकाणी बघा काय मुद्दे दिले आहे। माझी जमीन नसल्यामुळे ॲग्रीस्टॅग उपलब्ध नाही, माझे कर्ज पोर्टलमधील रक्कम यामध्ये तफावत आहे, माझे नातेवाईक मयत असल्यामुळे आधार प्रमाणीकरण करता येत नाही, माझ्या हाताचे ठसे उमटत नाही, डोळे स्कॅन होत नाही, सध्या मी परदेशात राहत आहे, मी चालू बाकीदार आहे परंतु माझे नाव थकबाकी यादीमध्ये आहे, माझे सोसायटी व इतर बँक या दोन्ही ठिकाणी कर्ज आहे, माझे आधार प्रमाणीकरण केले असता रेकॉर्ड नॉट फाउंड असा संदेश दाखवत आहे, माझे सेविंग खाते क्रमांक चुकीचे दाखवत आहे, माझे संयुक्त खाते आहे, माझे आधार क्रमांक, सेविंग खाते, कर्ज खाते, कर्ज रक्कम बरोबर आहे परंतु पोर्टलवर दुसऱ्याचेच नाव दाखवत आहे, माझ्याकडे ॲग्रीस्टॅग व फार्मर ID आहे परंतु आधार प्रमाणीकरण होत नाही, माझे कर्जमाफी यादीतील नाव आले नाही, मी थकबाकीदार सभासद असून माझे कर्ज 2 लाखाच्या आत आहे। बघा, जरी तुमचं नाव यादीमध्ये नसेल तरी हा अर्ज भरून द्यायचा आहे। त्यामुळे माझे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करून माझ्या कर्जमाफीचा लाभ मिळवून द्यावा ही नम्र विनंती। सोबत आपल्याला जोडायचं आहे आपले सरकार केंद्रावरील झालेल्या माहितीचा संगणक स्क्रीनशॉट, जर आपले काय ते एरर येत असेल त्याचा स्क्रीनशॉट काढायची किंवा त्याची एक झेरॉक्स प्रत त्या ठिकाणी जोडायची आहे। आधार कार्डची प्रत लागू असल्यास मृत्यू प्रमाणपत्र, समजा ते कोणाचे नातेवाईक वडील वारले असतील तर त्या ठिकाणी त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र त्या ठिकाणी जोडायचं आहे, बँक पासबुक प्रत, इतर आवश्यक कागदपत्र आणि तुमचं नाव आणि तुमची सही त्या ठिकाणी करायची आहे, मोबाईल क्रमांक लिहायचा आहे, पत्ता लिहायचा आहे। अशा पद्धतीने हा अर्ज भरून द्या। मग यावर तुमच्या अर्जावर विचार केला जाईल आणि तुम्हाला कर्जमुक्ती यादीच्या मध्ये समाविष्ट करून घेता येईल। तसेच काय अडचण असेल ती सोडवण्यात येईल। तर मित्रांनो, अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाचा असा अर्ज आहे। सर्व शेतकऱ्यांनी आपल्या सर्व बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे ज्यांना काही अडचण असेल ते हे अर्ज भरून देतील। या अर्जाची PDF आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही या अर्जाची प्रिंट काढून घेऊ शकता, झेरॉक्स काढून घेऊ शकता आणि हा अर्ज भरू शकता। तर अशा प्रकारची अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।